शिवराय अंतोडी ग्रामस्थांचा जो ज्वलंत प्रश्न होता, रस्त्याचं जिथं काम सुरू आहे शामगाव वाट्यापासून ते उंबरजपर्यंत, तर तिथं अंतोडी विभागामध्ये बांधकाम विभागानं अतिक्रमण करून जोर जबरदस्तीनं तिथं रस्त्याचं काम सुरू केलं. कुठल्याही प्रकारचा कजापा नाही झालेला. भूसंपादन झाले ते संशयाच्या वावरात आहे. भूसंपादन करताना ज्यांचे अंक आहेत त्यांचं सह्या मारल्यात. भूसंपादनाचे कुठलेही कागदपत्र तहसील विभागाकडे कुठलेही नाही आहेत. अशा प्रकारे बांधकाम विभागाचे जे धुमाळ आहेत त्यांचा मनमानी कारभार, ते बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत का ठेकेदार आहेत, हाच प्रश्न एक जरी झालेला आहे. तर ह्या संदर्भातलं मागं आम्ही एक निवेदन दिलं होतं. तहसीलदारची बैठक झाली, ती निष्फळ झाली. त्यांनी ते 7 दिवसात त्यांनी कजापा करण्याचे आदेश दिले, ते झालेले नाहीत. आत्मदहनाचा इशारा आम्ही 21 तारखेला दिला होता. त्या संदर्भातलं 26 जानेवारी रोजी आम्ही सगळे शेतकरी सोबत घेऊन अंतरीकरण आम्ही आत्मदहन करणार. त्या संदर्भातली बैठक आज तालुका पोलीस स्टेशनचे PI साहेबांनी लावली होती. त्यात PWचे अधिकारी होते. सगळ्या अडचणी झाल्यानंतर त्यांनी तिथं एक लेखी आश्वासन दिले की अंतवडीचे काम जोपर्यंत सगळे कागदपत्र भूसंपादन असेल किंवा सगळे कागदपत्र जोपर्यंत त्यांचे बाधित शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लागत नाहीत तोपर्यंत तिथलं काम बंद राहील असं एक लेखी आश्वासन दिले. तरी इथलं जे आंदोलन आहे आम्ही ते आज 26 जानेवारीचं आत्मदहन आंदोलन आहे ते स्थगित केले. जोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांचे प्रश्न संपत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन असंच पुढं चालू राहील व इथून पुढं आम्ही आक्रमक आंदोलन चालू करू आणि त्या रस्त्यावरती करू. जिथं हा प्रश्न सुरू झाला आहे त्या रस्त्यावरती करू. शामगाव ते घाट ते उंबरजपर्यंत तिथं सगळं काम बंद करावं. या संदर्भातली एक बैठक माननीय प्रांत तहसीलदारांच्याकडे लावण्याचे एक आश्वासन दिले. आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन, म्हणजे शिवडेचे असतील किंवा अंतुडे असतील असं नाही आहे, तिथून जे सगळे बाधित शेतकरी आहेत उंबरज त्या मसूर फाट्यापर्यंत, शिवडेच्या हद्दीपर्यंत, त्या हायवेपर्यंत, शामगाव त्या सगळ्या शेतकऱ्यांसोबत घेऊन आम्ही अजून इथलं तीव्र आंदोलन चालू करणार एवढं सांगतो. जय महाराष्ट्र.